नमस्कार मित्रांनो, कमळी 12 ऑगस्ट भागामध्ये कमळी थिएटरमध्ये छान डान्स करत असते. हे ऋषी अगदी कौतुकाने बघतो. कमळी खाली बसते. ऋषी म्हणतो, कमळी छान डान्स करत होती, पण हे सगळं अनिकाला काही देखवत नाही. कमळी आणि ऋषीचे शेजारी तिचा खूप जळफाट होत असतो. ती बघते कमळीच्या मागच्या सीटवर एक माणूस बसलेला असतो. ती त्याला पैसे देऊन कमळीला त्रास द्यायला सांगते. तो आता कमळीच्या सीटला सारख्या लाथा मारत असतो. हे ऋषीच्या लक्षात येतं. तो त्या माणसाकडं रागाने बघतो. तो माणूस कमळी आणि ऋषीला म्हणतो, सॉरी. पण थोडा वेळ झाल्यानंतर तो पुन्हा त्रास द्यायला लागतो. कमळीच्या सीटला पुन्हा लाथा मारायला लागतो. आता मात्र अनिका खुदूखुदू हसत असते आणि सोबत तिच्या मैत्रिणी. अनिका म्हणते, आता मज्जा बघा. ती त्या माणसाला अजून पैसे देते आणि खुणवते, देख जोऱ्याची लाथ. तो काय मागे पुढे बघत नाही आणि सीटला जोरात लाथ मारतो. त्या धक्क्याने कमळी पुढे जाते आणि तिच्या हातातले पॉपकॉर्न खाली सांडतात. ती पडणार असते, पण ऋषी तिला सावरतो आणि त्या माणसाला म्हणतो, नीटने बसतायत का? आता अनिकाच्या मैत्रिणी हसायला लागतात. त्यासोबत तो माणूस पुन्हा हसतो आणि तो त्या गवारला सांगा नीट बसायला. गावंडोळ कुठली आली पिक्चर बघायला? गावछाप गावंडोळ कुठली? आता ऋषी त्याला अक्षरशः मारायला लागतो. थिएटरमध्ये एकच गोंधळ उठतो. आता वॉचमन पळत येतो आणि म्हणतो, काय चाललं इथे? ऋषी म्हणतो, हा मुलगा बघा ना, ह्या मुलींना त्रास देतोय. आता वॉचमन त्या मुलाला पकडतो आणि बाहेर काढतो. ऋषी रागाने अनिकाकडे बघायला लागतो. ऋषी रागात बघतो म्हटल्यावर अनिकाला खूप वाईट वाटतं. ती रागाने निघून जाते. इकडे रागिनी नयनतारासोबत डील करते, पण राजनला मात्र खूप राग येतो. ते सगळे बाहेर पडतात. राजन म्हणतो, रागिनी तुला कळतंय का, तुझ्यामुळे आपल्याला किती लॉस सहन करावं लागेल? रागिनी म्हणते, तुला आणि तुझ्या आईला फक्त बिझनेस कळतो, पण तुला कळतंय का राजन, आपल्या अनिकाचं लग्न ऋषीसोबत झालं तर ती ह्या घरची सून होईल आणि या सगळ्या संपत्तीची मालकी अनिका होईल. मुलीच्या फायद्यासाठी जर असा लॉस सहन केला तर कुठे काय बिघडलं? ती आता निघून जाते. तिच्या मागे कामिनी. राजन म्हणतो, या दोघी मायलिकी एक नंबरच्या स्वार्थी आणि अप्पलपोटी आहे. इकडे पिक्चर बघतात आणि बाहेर पडतात. कमळी राधिकाला म्हणते, राधिका वहिनी, तुमच्यासोबत पिक्चर बघून आज खूप बरं वाटलं, खूप मजा आली. आता नशा पण कमळीला फ्रेंड बनवते आणि म्हणते, कमळीताई आजपासून तू माझ्या मम्मीची नाही तर माझी पण फ्रेंड झाली. कमळी हसून म्हणते, हो चालेल. तेवढ्यात ऋषीला त्याचा एक मित्र हात करतो. ऋषी म्हणतो, कमळी मी आलोच हां. कमळीला खूप ताण लागते. ती बॅगमध्ये बाटली बघते, त्यामध्ये पाणी नसतं. ती निंगे, तू इथं उभा राहा, मी पाणी घेऊन येते हां. निंगी म्हणते, होय. ती आता एका बाजूला उभी राहते आणि कमळी पाणी शोधत असते. ऋषीचा मित्र विचारतो, काय गर्लफ्रेंड वगैरे झाली की नाही? ऋषी स्माईल करतो. तेवढं त्याचं लक्ष कमळीकडे जातं. तर कमळी मॉलमध्ये लोकांना विचारत असते, दादा इथं पाणी कुठं आहे पिण्याचं? ऋषी त्याच्या मित्राला म्हणतो, 2च मिनटं, मी लगेच आलो हां. तो जाताना कमळीला विचारतो, तुला पाणी पाहिजे का? कमळी म्हणते, हो मला खूप ताण लागली. तो दुकानातून पाण्याची बाटली घेतो आणि कमळीला देतो आणि मित्राकडे जातो. कमळी बाटलीवरची किंमत बघते आणि म्हणते, 40 रुपये. ओ दादा, ही बाटली केवढ्याला आहे? तो म्हणतो, 40 रुपयाला. कमळी म्हणते, 40 रुपये? पाणी एवढं महाग असते वे? तो हे मॉल आहे, इथे एवढंच महाग मिळतं. तुम्ही पहिल्यांदा पिताय का? कधी बाटलीतलं पाणी पिलं नाहीत का? आता कमळी मात्र त्याला खूप सुनावते आणि म्हणते, मी शेतकऱ्याची मुलगी आहे, आम्ही शेतीला एवढं पाणी देतो, पण एवढंसं पाणी कधी 40 रुपयाला विकत नाही. आम्ही अन्नधान्य पिकवतो म्हणून तुम्ही खाताय. तेवढंच साहेब येतो आणि ऋषीला विचारतो, आता निघायचं आहे ना? ऋषी म्हणतो, कमळी कुठे आहे? बरं थांब, मी बघून येतो. इकडे दुकानदार म्हणतो, ओ तुम्हाला घ्यायची का बाटली? 40 रुपयालाच आहे, घ्यायची असली तर घ्या, नाहीतर मला दुकान बंद करायचं आहे. कमळी म्हणते, काय उद्धट माणूस आहे. ओ तुम्हाला लाज नाही वाटत मुलींशी असं उद्धटपणे बोलायला? तो मला नका बोलू, मॅनेजरला बोला. कमळी म्हणते, कुठे तो मॅनेजर? आणि त्याला शोधायला जाते. आता ऋषी कमळीला शोधत असतो, पण तो शॉपच्या एका बाजूला असतो आणि कमळी एका बाजूला. हे सगळं साहेबा बघतो आणि वॉचमनला म्हणतो, तुला काय सांगितलं? शटर बंद कर. तो म्हणतो, सर मॉलमध्ये अजून 2 माणसं आहेत, असं कसं करता येईल? आता साहेबा
त्याला 2 500च्या नोटा देतो. तो एवढा खुश होतो, पैसे बघत म्हणतो, साहेब लगेच दुकान बंद करतो. ऋषी म्हणतो, कमळी अगं कुठे होती, तुला किती शोधत होतो. ती बघा ना ऋषी सर, एवढीशी पाण्याची बाटली 40 रुपयाला देतोय. तो म्हणतो, अगं हे फिल्टर वॉटर आहे. ती म्हणती म्हणजे. तो म्हणते ते नाही का झरातील डोंगरातील शुद्ध पाणी असतं, अगदी तसं. तेवढ्यात त्याला आवाज येतो. तो म्हणतो, कमळी शटर बंद व्हायचा आवाज आहे का. ती म्हणती, सर मला बी तसंच वाटतंय. आता कमळी पळते, पण शटर बंद झालेलं असतं आणि बाहेर राधिका, निंगी आणि नताशा वाट बघत असतात. आता कमळी मोठमोठ्याने आवाज देते, कुणी आहे का बाहेर, कुणी आहे का. ऋषी म्हणतो, कमळी शांत हो, बाहेर कुणीच नाही आहे. हे बघ पाणी पितेस का, पहिलेच तुला ताण लागली होती, तुझ्या घशाला कोरड पडेल. हे पाणी. पण कमळी मात्र खूप काळजीत असते. ऋषी म्हणतो, कमळी ये आपण इकडे बसूया. राधिका म्हणते, हा ऋषी कसा नाही आला अजून. निंगी म्हणते, कमळी पण आताच आहे, हरवली नसेल ना. राधिका म्हणते, निंगे अगं कमळी काय लहान आहे का हरवायला. निंगी म्हणते, आम्हाला उशीर होणार. ती का हॉस्टेलमध्ये तुम्हाला एंट्री नाही मिळणार. निंगी म्हणते, नाही नाही मिळेल की, ऋषी सर आहेत की, ते बोलतील आमच्या सरांशी. राधिका म्हणते, ओके. ऋषी म्हणतो, कमळी हे घे पाणी. कमळी म्हणते, नको आहे मला पाणी, हे जे काय झालं ना ते पाण्यामुळं आणि तुमच्यामुळं. ऋषी म्हणतो, माझ्यामुळे. अगं तूच त्याच्याशी ह्या 40 रुपयावरून हुज्जत घालत होती. निंगी म्हणते, मग तुम्हाला काय वाटलं ही 40 रुपयाची बाटली मी घेऊन जाऊ. काहीतरी म्हणे धबधब्याचं पाणी, ते काही नाही, आता तुम्हीच मला इथून बाहेर काढायचं. ऋषी म्हणतो, एवढी ताण लागलेली असताना एवढं माणूस कसं बोलू शकतो. अरे हो, तू तर कबड्डी चॅम्पियन्स आहे, तू तर एका श्वासामध्ये कबड्डी 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 म्हणतेस. बरं ते जाऊ दे, हे पाणी पे, आपण बघूया इथून बाहेर कसं पडायचं ते. कमळी म्हणते, ऋषी सर तुम्ही कॉलेजमध्ये माझे सर आहात, इथं नाही, त्यामुळे इथं तुम्ही माझं ऐकायचं. मला तुमचा खूप राग येतो आहे, त्यामुळे तुम्ही इथून जा आणि बघा इथून बाहेर कसं पडायचं. तुमच्याकडं फोन आहे ना, फोन करा की. ऋषी हसून म्हणतो, ठीक आहे. तो साहेबाला फोन करतो, पण फोन तेवढेच स्विच ऑफ होतो. ती काय झालं, तो फोन स्विच ऑफ. कमळी म्हणते, आता काय होणार, माझ्या आईला कळालं ना ती मला गावाकडे घेऊन जाणार. कमळी बोलायला सुरुवात करते. तो कमळी तू शहरात आली, तुझ्या आईला नाही कळलं आणि इथे अडकली, हे कसं कळणार. कमळी म्हणते, ते सोडावं, पण बाहेर राधिका वहिनी निंगी आहे, त्यांना काय वाटणार. ऋषी म्हणतो, राधिका वहिनीला सवय आहे, मी कित्येक वेळा तिला असं सोडून गेलो आणि एवढा ती घरी पण गेली असेल आणि निंगीला सोबत घेऊन. आता कमळीची तगमग चालू असते. तेवढ्यात ऋषी एक मास्क घालतो आणि तिच्या समोर येतो. कमळी घाबरते आणि त्याला मिठी मारते. आता दोघं पण एकमेकाच्या मिठीत असतात. कमळी बघते आणि म्हणते, काय ऋषी सर तुम्हाला थट्टा सुचती वे, अहो गावाकडं कळलं तर काय होईल. ऋषी म्हणतो, आपल्या दोघांचं लग्न लावून देतील. कमळी म्हणते, बँड वाजवतील तुमचा आणि माझा, चोप देतील, चांगले मारतील. तेवढ्यात उंदराचा आवाज येतो. कमळी पुन्हा एकदा त्याला मिठी मारते. तो अरे वा, कबड्डी चॅम्पियन उंदराला घाबरते. कमळी म्हणते, ऋषी सर तू माझ्यापासून लांबच राहा. ते आता बाजूला जाते आणि तिला थंडी वाजायला लागते. तो कमळी तुला ब्लँकेट देऊ का त्या दुकानातील. कमळी म्हणते, मला तुमचं काय बी नको. तेवढ्यात उंदराचा आवाज येतो आणि कमळी पुन्हा एकदा ऋषीकडे धाव घेते. ऋषी खळखळून हसायला लागतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.